नमस्कार. मी डॉक्टर कविता तोटे, सहाय्यक प्राध्यापक, अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ. फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच व्यवस्थापनाची कार्ये याविषयी आपण आज माहिती अभ्यासणार आहोत. व्यवस्थापनाच्या कार्यात एकूण 10 कार्यांचा समावेश आहे. नियोजन, संघटन, समन्वय, अधिकार, संप्रेषण, कर्मचारी नियुक्ती, दिग्दर्शन, प्रेरणा, नियंत्रण आणि निर्णय प्रक्रिया हे 10 घटक म्हणजेच व्यवस्थापनाची कार्ये होय. आजच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थापन कार्यातील नियंत्रण म्हणजेच कंट्रोल याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण नियंत्रण म्हणजेच कंट्रोल म्हणजे काय हे समजून घेऊया. कंट्रोल यात आव्हान, आदेश, स्वरूप, सहनशीलता, सुधारणा, ध्येयप्राप्ती आणि स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टींचा समावेश म्हणजेच नियंत्रण होय. व्याख्यांच्या आधारे आपण नियंत्रण समजून घेऊया. EFL ब्रेल असं म्हणतात, नियंत्रण म्हणजे समाधानकारक कार्य साध्य व्हावे यासाठी योजनेतील अपेक्षित कार्य व प्रत्यक्षात कार्य तपासून पाहणे म्हणजे नियंत्रण होय. हेनरी फ्योल म्हणतात, नियंत्रण म्हणजे स्वीकारलेल्या योजनेनुसार प्रस्थापित तत्वांप्रमाणे आणि दिलेल्या सूचनांनुसार प्रत्येक गोष्ट घडते किंवा नाही हे पडताळून पाहणे म्हणजे नियंत्रण होय. कुंट्झ व ओडोनेल म्हणतात, नियंत्रण हे व्यवस्थापन कार्याचा संबंध उपक्रमाची उद्दिष्ट गाठण्यासाठी आखण्यात आलेल्या योजनांच्या अंमलबजावणीशी येतो. नियंत्रण म्हणजे सतत चालणारी प्रक्रिया. व्यवस्थापनाच्या इतर कार्यासारखेच नियंत्रण हेही एक महत्त्वाचे कार्य. कार्याचे उद्दिष्ट आणि नियोजन हे नियंत्रणाचे आधार आहेत. नियंत्रणात कार्याचे मूल्यमापन करण्यात येते. सुधारणात्मक कार्य आणि उपाययोजना यासाठी नियंत्रण आवश्यक आहे. नियंत्रणाचे कार्य हे सातत्याने सुरू असते. ही प्रक्रिया अतिशय लवचिक असते. व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावर नियंत्रण हे सतत सुरू असते. भूतकाळात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नियंत्रण हा प्रमुख उद्देश असतो. संस्थेचे यश आणि नियोजनाची यशस्वीता ही नियंत्रणावर अवलंबून असते. आता आपण नियंत्रणाच्या पायऱ्या कोणत्या आहेत त्या पाहूया. पायरी 1 म्हणजे प्रमाप निश्चित करणे. पायरी 2 प्रत्यक्ष कार्याचे मोजमाप करणे. पायरी क्रमांक 3 प्रत्यक्ष व प्रमापित कार्याची तुलना करणे. पायरी क्रमांक 4 तफावत दूर करण्यासाठी योग्य कृती करणे. पायरी क्रमांक 5 आवश्यक उपाययोजना करणे. आणि शेवटची पायरी म्हणजे पायरी क्रमांक 6 भविष्यकालीन पुनरावृत्ती न होऊ देणे. या सर्व पायऱ्यांचा समावेश नियंत्रणाच्या पायऱ्यांमध्ये येतो. नियंत्रणासाठी आवश्यक घटक कोणते? तर पूर्वनियोजित प्रमापाची माहिती घेणे. संस्थेचे पूर्वनियोजित उद्दिष्ट निश्चित झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येते. पूर्वनियोजित प्रमापांची माहिती उद्दिष्टांना समोर ठेवून निश्चित करणे अतिशय आवश्यक असते. यामुळेच पूर्वनियोजित प्रमाणाची माहिती देऊन वस्तुस्थितीबाबत तपशील गोळा करण्यास नियंत्रण हे मदत करत असते. प्रत्यक्ष कार्याचे मापन करण्यासाठी आवश्यक घटक. प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यानंतर प्राप्त झालेला प्रत्यक्ष स्वरूपाचा तपशील याचा तुलनात्मक विचार व्यवस्थापनाद्वारे नेहमी केला जातो. नियोजित कार्य आणि प्रत्यक्ष कार्य यात जो फरक पडतो त्याबाबतची तपशीलवार माहिती व्यवस्थापकांकडून संकलित केली जाते आणि प्रतिकूल विचलन असल्यास व्यवस्थापनास त्याबाबतची कारणे देखील विचारात घ्यावी लागतात. विचलनांच्या कारणांचा शोध घेणे. प्रतिकूल विचलनाचा प्रभाव संस्थेच्या आर्थिक स्थितीशी निगडीत असल्याने विचलनांच्या कारणांचा शोध घेऊन त्या कारणांची
पुनरावृत्ती होणार नाही या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याचे तत्व किंवा सिद्धांत हा देखील खूप महत्त्वाचा समजला जातो. वेळ, पैसा इत्यादीची नियंत्रणाच्या माध्यमाने बचत होत असते. संस्थेमध्ये नियोजित कार्य आणि प्रत्यक्ष कार्य यात अनेक कारणांमुळे तफावत निर्माण होत असते. ही तफावत प्रतिकूल स्वरूपाची असल्यास व्यवस्थापनास त्या संदर्भात उचित पावले उचलावी लागतात. त्या दृष्टिकोनातून नियोजन किंवा आवश्यक उपाययोजना करत असताना वेळ आणि पैसा यांचे मोठ्या प्रमाणात खर्च होणार नाही याचाही विचार नियंत्रण करत असताना महत्त्वाचा ठरतो. विविध कार्यात समन्वय. नियंत्रण प्रक्रिया ही संस्थेच्या आणि व्यवस्थापनेच्या सर्व स्तरावर कायम सुरू असते. नियंत्रण प्रक्रिया ही अतिशय लवचिक स्वरूपाची असते. भूतकाळामध्ये ज्या ज्या काही चुका झालेल्या, ज्या ज्या काही त्रुटी आढळून आलेल्या आहेत, त्या वर्तमान काळात आणि भविष्य काळात देखील त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नियंत्रणाचे तंत्र प्रामुख्याने विचारात घेण्यात येते. दीर्घकालीन नियोजन. दीर्घकालीन नियोजन हे देखील चांगल्या नियंत्रण पद्धतीने मूलतत्व समजले जाते. संस्थेतील नियोजित प्रमाण किंवा कार्य आणि प्रत्यक्ष कार्य याबाबत संस्थेच्या सर्व स्तरावर सूत्रबद्ध पद्धतीने नियोजन केल्यास प्रतिकूल विचलनापासून संरक्षण करणे अतिशय सुलभ जाते. दीर्घकालीन नियोजनामुळे सर्वच प्रकारच्या विचलनांच्या विस्तृत स्वरूपात विचार केला जातो. कार्यखंडाचे मापन करणे. संस्थेतील नियंत्रण हे वस्तुनिष्ठ असणे अतिशय आवश्यक आहे. नियोजित कार्य आणि प्रत्यक्ष कार्य यांचे मूल्यमापन करण्यावर व्यक्तीच्या मताचा प्रभाव अधिक असतो. प्रत्यक्ष मूल्यमापन करत असताना मतभेद होण्यास फारसा वाव राहणार नाही. मूल्यमापन सतत होईल आणि त्यात खंड पडणार नाही याकडेही लक्ष देणे अतिशय आवश्यक आहे. नियंत्रण प्रक्रियेत खंडाचे मापन करत असताना त्याबाबतचे मूल्यमापन वस्तुनिष्ठ नियंत्रणामुळे होणे गरजेचे आहे. संसाधनांचा परिणामकारक उपयोग. चांगल्या नियंत्रण पद्धतीमध्ये संसाधनांचा परिणामकारक उपयोग अतिशय महत्त्वाचा मानला जातो. संस्थेच्या नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून संसाधनांचा उपयोग आणि खर्चाचे नियंत्रण हे देखील महत्त्वाचे आहे. महत्त्वाच्या गोष्टीवर किरकोळ गोष्टीच्या तुलनेत नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. नियंत्रण हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे. संस्थेच्या प्रत्येक स्तरावर नियंत्रण हे करणे आवश्यकच आहे. व्यवस्थापनाच्या इतर कार्याप्रमाणेच नियंत्रण ही महत्त्वाचे आणि ही सतत चालणारी क्रिया आहे. संस्थेच्या विविध पातळ्यांवर कर्मचाऱ्यांच्या चुका, त्यांच्या उणिवा शोधणे, त्यामध्ये सुधारणा करणे, दुरुस्ती करणे हा नियंत्रणाचा प्रमुख उद्दिष्ट असतो. आधुनिक व्यवस्थापन शास्त्रात नियंत्रणास महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. संस्थेत काम करणाऱ्या विविध घटकांवर नियंत्रण ठेवणे आणि पूर्वनिर्धारित उद्दिष्ट पूर्ण करणे या दृष्टीने नियंत्रणाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओ म्हणजे नियंत्रण होय. आजच्या या व्हिडिओमध्ये नियंत्रण म्हणजे काय, नियंत्रणाच्या व्याख्या आणि नियंत्रणाचे घटक आणि नियंत्रणात अंतर्भूत असणारी रचना, त्याच्या पायऱ्या या सगळ्या गोष्टींचा आपण सखोल अभ्यास केला. यापुढील व्हिडिओ आहे डिसिजन